ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, सागरी जैवविविधता वाढवण्यासाठी किंवा समुद्री जीवांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी मानवनिर्मित काही खडक तयार करून समुद्रामध्ये ते सोडले जातात. यालाच आपण कृत्रिम रीफ किंवा कृत्रिम खडक असं म्हणतो. मग हे कृत्रिम खडक नक्की काम कसं करतात किंवा त्याचे फायदे काय आहेत, हेच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे कृत्रिम रीफ आणि सागरी मासेमारीमधील त्यांचं महत्त्व. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर देवानंद उईके सर. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे फिशरी सर्वे ऑफ इंडिया मुंबई बेस येथे ते कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅम. कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत. सर, कृत्रिम खडक किंवा कृत्रिम रीफ आपण ज्याला म्हणतो, ही एक नवीन संकल्पना आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? वास्तविक पाहता आपल्या सागरामध्ये काही कोरल रीफ्स ऑलरेडी आहेत, अवेलेबल आहेत, पण ते फार कमी आहेत. म्हणजे जसे बेटं झाली, अंदमान निकोबार आयलंड किंवा लक्षद्वीप आयलंड, अशा आयलंडच्या ठिकाणीच हे कोरल रीफ आढळून येतात. आणि असे रीफ असणं हे उच्चतम अधिवासाचं एक उदाहरण आहे. कारण त्यामध्ये माशांना लपण्यासाठी जागा, निवारा आणि अधिवास प्राप्त होतो आणि त्यांच्या पिलांचं उत्तमरित्या संगोपन झालं पाहिजे या दृष्टीने ते फार महत्त्वाचे आहेत. पण हे काही ठराविक ठिकाणी असल्यामुळे आणि इतर ठिकाणी असे खडक नाही आहेत. त्यामुळे काय होतं की खुल्या वातावरणात माशांची पिलं जी आहेत त्यांचा विकास होऊ शकत नाही किंवा इतर मासे त्यांच्या पिलांना खाऊन टाकतात. आणि ही जी छोटी छोटी मासं आहेत, ही जी अन्नसाखळी असते, अन्नसाखळीचा जो पाया असतो, त्रिशंकू पाया, तर तो पाया मजबूत करण्यासाठी ही छोटी मासे फार उपयुक्त आहेत. आणि हे जर सुदृढ असले, म्हणजे अन्नसाखळीचा जर पाया मजबूत असला, तर संपूर्ण अन्नसाखळी आणि अधिवास हा उच्च दर्जाचा असतो असं समजलं जातं. तर ह्यासाठी म्हणून आपण कृत्रिम खडक बनवलेले आहेत, मानवनिर्मित खडक आहेत किंवा इंजिनिअरिंगचा वापर करून काही संरचना तयार केल्या आहेत. त्या मोठ्या मोठ्या संरचनांचा एकत्रितपणे आपण एखाद्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्याशी, समुद्राच्या तळाशी आपण ते स्थापित करतो आणि जेणेकरून ह्या सर्व माशांच्या पिल्लांना किंवा इतर लहान माशांना लपण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांची वृद्धी होईल. कारण ते जर वाढले तर आपोआपच त्यांच्यावर अवलंबून असणारे मासेसुद्धा वाढत जातात. हा त्यामागचा एक उद्देश आहे. पण आत्ताच आपण उल्लेख केलात की नैसर्गिकदृष्ट्या असे काही खडक अस्तित्वात आहेत, पण मग मानवनिर्मित असे खडक तयार करून समुद्रामध्ये सोडण्याची का गरज भासली किंवा त्यामागची कारणं काय? कारण हे जे नैसर्गिक खडक आहेत किंवा जेव्हा कोरल रीफ म्हणतो, ते प्रत्येक ठिकाणी मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांची वाढ होत नाही, विकास होत नाही. त्यामुळे त्यांच्यासारखं कार्य करणारं किंवा त्यांच्यासारखा परिणाम देणारं काहीतरी असायला पाहिजे, जेणेकरून माशांची वाढ होईल, माशांचा विकास होईल, त्यांना त्यांचा अधिवास प्राप्त होईल, एक निवारा किंवा त्याला काय म्हणतो आपण, एक घर तयार त्यांना मिळेल. अशा प्रकारचा एक त्यांना लपता येईल अशी जागा पाहिजे, जेणेकरून त्यांच्या पिलांचा विकास होईल किंवा वाढ होईल, त्यांच्या पिलांची मरतूक होणार नाही. त्यासाठी प्रत्येक मासा तो प्रयत्न करत असतो. आणि ह्याच दृष्टीने मानवांनी हे नैसर्गिक खडक बनवायला सुरुवात केली किंवा ती संकल्पना राबवली. आता परदेशामध्ये ते फार प्रमाणात चालवलं आहे आणि आपल्या भारतात पण आपण ती संकल्पना राबवायला घेतलेली आहे. आणि आताच आपण मुंबईमध्ये वरळीच्या समुद्रामध्ये सागरकिनारी कृत्रिम खडक किंवा कृत्रिम रीफ म्हणतो, ते आपण प्रस्थापित केलेले आहेत. साधारण कोणत्या सामग्रीने हे कृत्रिम खडक तयार केले जातात? वास्तविकता आपण पाण्याच्या बुडाशी हे खडक टाकतो,
सरळ सरळ संपर्क पाण्याशी येतो. त्यामुळे हे मटेरियल बनवताना किंवा ही संरचना बनवताना आपण काही दक्षता घेणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा पाण्यावर काही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते. तर यासाठी कॉन्क्रीट, सिमेंट, चुनखडी किंवा नैसर्गिक खडक आणि स्टीलचे सांगाडे यांचा वापर करून असे मोठे मोठे डोम्स किंवा त्रिशंकू किंवा चौरस आकाराचे संरचना बनवल्या जातात आणि त्यांना त्या आतून पोकळ असतात सहसा आणि त्यांना बाहेरून थोडे थोडे छोटे मोठे आकाराचे असे छिद्र बनवले जातात, त्यांना होल दिले जातात, जेणेकरून एखादा मासा त्यांना खायला आला तर ते आतमध्ये पडून स्वतःचं रक्षण करू शकतील. अशा प्रकारची ती संरचना असते. आणि साधारण हे कृत्रिम रीफ समुद्राच्या कोणत्या भागामध्ये सोडले जातात? साधारणतः हे जे कृत्रिम रीफ आहेत किनाऱ्याजवळच्या पाण्यामध्ये सोडले जातात. कारण आपण जास्त खोलामध्ये त्याला स्थापित करण्याचा प्रयत्न केला तर ते पाण्याच्या करंट बरोबर वाहवत जातात आणि इतस्ततः विखुरतात. आपल्याला एकत्रित ते टाकायचे आहेत. त्यामुळे जनरली किंवा साधारणतः हे किनाऱ्याच्या बाजूलाच टाकले जातात. असे खडक समुद्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया कशी असते? हे जे खडक आहेत हे फार वजनी असतात. म्हणजे 50 किलोपासून ते 150 किलोपर्यंतचा एक खडक असतो किंवा ती संरचना असते. तर असे हजारो किंवा 100 खडक एका ठिकाणी टाकण्यात येतात, एकावर एक टाकण्यात येतात. तर हे वाहून नेण्यासाठी एक सपाट पृष्ठभाग असलेला जहाज वापरात येतो किंवा फिशिंग बोट पण वापरतात. कारण आम्ही मँग्रोल गुजरातला गेलो होतो, तिथे त्यांनी छोट्या छोट्या आकाराचे कृत्रिम रीफ बनवले होते आणि त्यांनी आमच्या हातानं त्या समुद्रात सोडले. तर जनरली किनाऱ्या शेजारीच हे टाकले जातात आणि हे खूप मोठे असल्यामुळे बोटीवरून वाहून नेले जातात. एखाद्या बोटीवरून हे एक खडक वाहून नेले जातात आणि ज्या ठिकाणी स्थापित करायचे आहेत तिथे नेऊन मग ते क्रेन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रेन असावी लागते त्या बोटीला. तर क्रेनच्या सहाय्याने त्यांना बाजूला करून मग ते कट करून पाण्यात सोडले जातात. परंतु हे कृत्रिम खडक समुद्रात स्थापन केल्यानंतर काय त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये थोडाफार बदल होतो किंवा त्याचा काय फायदा आपण अनुभवू शकतोय? कधी कधी काय होतं की सपाट जागे, जिथे खडकाळ जागा आहे, कारण आपण सपाट जागेवर याचं स्थापन करू शकत नाही, कारण ते फिशिंग ग्राउंड आहे. आपण तिथे जर हे कृत्रिम रीफ टाकले तर जे ट्रॉलिंग ग्राउंड आहे ते नेस्तनाबूत होईल, त्याला अडथळे निर्माण होतील. त्यामुळे आपण तशा ठिकाणी टाकत नाही. तर जिथे खडकाळ जागा आहे, खडकाळ भूमी आहे, अशा ठिकाणी आपण हे कृत्रिम रीफ टाकतो. या कृत्रिम रीफच्या द्वारे भूभागांचं संरक्षण सुद्धा होतं का? ज्या लाटा किनाऱ्यावर धडकतात कधी कधी त्यांचा करंट खूप जास्त असतो किंवा पावसाळ्यामध्ये वाईट वातावरणात त्यांचा जो वेग असतो लहरींचा हा खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि ते जेव्हा किनाऱ्यावरून धडकतात कधी कधी ते पूर्ण माती वाहून नेतात. त्याला जमिनीची धूप होणे म्हणतात. तर कधी कधी उंचावरून पूर्ण माती खचून जाते या प्रक्रियेमुळे. तर हे कोरल रीफ टाकल्यामुळे काय होतं की एक बॅरियर तयार होतो, एक बंध तयार होतं. लाटांची जी ऊर्जा असते ते ऊर्जा शोषून घेण्याचं काम हे बॅरियर करतात किंवा हे कृत्रिम रीफ करतात. त्यामुळे काय होतं की जो संभावित धोका असतो किनाऱ्याला आपटण्याचा तो धोका तिथल्या तिथे टाळला जातो. आणि अशा प्रकारे हे कोरल रीफ तुमच्या किनारपट्टीचं किंवा त्या भूभागाचं संरक्षण देखील करतात. मग या कोरल रीफचे काही प्रकार आहेत की सगळीकडे एकाच समान प्रकारचे कोरल रीफ आपण वापरू शकतो? भरपूर प्रकार आहेत. पूर्वी ज्यावेळेस ती संकल्पना रुजू झाली जगामध्ये त्यावेळेस लोकांनी काय केलं की कधी कधी काय व्हायचं, एखादी बोट बुडाली किंवा असं काहीतरी बुडालं, पाण्याखाली गेलं तर त्याला काढणं शक्य नाही. मग तो तळाशी जायचा आणि तळाशी गेल्यानंतर तिथे एक परिसंस्था तयार व्हायची, अधिवास तयार व्हायचा. तिथे मग कारण लपण्याच्या जागा आहेत, खानाखुण आहेत, कोणे खाचे आहेत, त्यामध्ये ही माशांची पिलं त्यांचं संवर्धन व्हायचं. त्यामुळे मग तिथे मासे जमा व्हायचे. मग एका माशामागे दुसरा मासा, दुसऱ्या माशामागे तिसरा मासा, असं पूर्ण साखळी तयार व्हायची तिथे. तर हे शास्त्रज्ञांच्या दृष्टीत आलं, त्यांच्या नजरेस आलं की हे असं काहीतरी होऊ शकतं. आणि तिथे ते ॲक्च्युली फिश ॲग्रिगेटिंग डिव्हाइस जे म्हणतो, म्हणजे असं काहीतरी आपण पाण्याखाली टाकलं म्हणजे तिथे मासे जमा होतात ऑटोमॅटिक. कारण त्यांना लपण्याची किंवा त्यांचा बचाव करण्याची, त्यांचं संरक्षण करण्याची त्यांना एक जागा मिळते. तर अशा ठिकाणी मासे एकत्रित होऊन जमा होतात. तर त्यामुळे मग हे लक्षात आल्यानंतर लोकांनी काय केलं की काही टायर, असे काही मोठे मोठे संरचना आहेत त्याला पाण्यात टाकण्याचं काम केलं. पण नंतर काही वेळाने लक्षात आलं की ह्या संरचना किंवा यांचे जे काही केमिकल इफेक्ट आहेत किंवा ते परिणाम आहेत त्याचे दुष्परिणाम पाण्यात होतात. आणि साहजिकच जे काही परिसंस्था असते किंवा जे जीवजंतू असतात त्यांच्यावर त्याचे परिणाम होतात. मग असं ठरलं की असे मटेरियल निवडायचे ज्यांनी दुष्परिणाम होणार नाहीत पाण्यावर.
मग pH शोधून त्याचं हे करायचं, pH न्यूट्रल pH वाले पाहिजेत मटेरियल, आणि मग असे नैसर्गिक खडक आणि त्यामध्ये मग चुनखडी मिसळायची, सिमेंट मिसळायची किंवा स्टीलचे सांगाडे तयार करायचे, आणि अशा प्रकारे हे सगळं करून त्या पाण्यामध्ये डिप्लॉय करायचे, म्हणजे जेणेकरून पाण्याला काही दुष्परिणाम होणार नाही त्याचे. बऱ्याचदा कार्बन सिंक म्हणून देखील या कृत्रिम रीफचा वापर होतो, तर तो कसा काय? जेव्हा आपण हे कृत्रिम खडक किंवा कृत्रिम रीफ पाण्यात खाली टाकतो, मग हळूहळू परिसंस्था तयार व्हायला लागते, इकोसिस्टम डेव्हलप व्हायला लागते. मग मासे, एक प्रकारचे मासे येतात, त्यामागे दुसऱ्या प्रकारचे मासे येतात, त्यांना खाण्यासाठी तिसऱ्या प्रकारचे मासे असतात, आणि तिथे मग पूर्ण त्या परिसरामध्ये माशांचा झुंड तयार होतो. आणि ह्या झुंडीमागे बरीचशी अधिवास, एक जो त्यांचं घर होतं ते घर तयार होतं, आणि त्यामध्ये बारीक बारीक जंतू, सुरुवातीला बारीक बारीक जंतू जसे फायटोप्लँक्टन, झू प्लँक्टन किंवा मायक्रोप्लँक्टन, हे प्लँक्टन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतात, एकपेशीय प्राणी, मग द्विपेशीय प्राणी, असे छोटे छोटे प्राणी मग तिथे तयार व्हायला लागतात. तर काय असतं की हे जे छोटे जीव असतात किंवा युनिसेल्युलर एकपेशीय प्राणी, द्विपेशीय प्राणी असतात किंवा वनस्पती असतात, हे कार्बन शोषून घेतात, पाण्यातलं कार्बन शोषून घेतात आणि त्याच्यापासून कार्बोहायड्रेट बनवतात किंवा त्यांचं अन्न बनवतात. अशा प्रकारे जे आता कार्बनची जी परिस्थिती आहे या जगामध्ये, CO2 म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हे जे घातक वायू आहेत, हे एब्सॉर्ब करण्याचं काम, जसे झाडं हे एब्सॉर्ब करतात ना, तसेच हे पाण्याखाली हे समुद्रातलं जे काही प्रदूषण आहे ते एब्सॉर्ब करतात, जेणेकरून कार्बनची जी लेवल आहे ती समतोल राखण्यास मदत होते. आमची माती आमची माणसं. हे खडक ज्यावेळी आपण पाण्यात सोडतो, तर त्यानंतर त्यांची देखभाल आहे किंवा व्यवस्था आहे ती कशा प्रकारे काम करते? कसं असतं की आपण एवढ्या यांनी खर्च करून आपण ते डिप्लॉय केलेले आहेत किंवा कृत्रिम खडक किंवा कृत्रिम रीफ आपण पाण्यामध्ये खाली टाकलेले आहेत, तर अधूनमधून त्यांची निगा राखणे किंवा काय चाललंय, खरंच आपण ज्या उद्देशाने ते टाकलेले आहेत तो उद्देश सफल होतोय की नाही हे बघणं आपलं काम आहे. तर सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ लोक हे काम करतात, डायव्हर्स वगैरे अरेंज करून खाली जातात, तळाशी जातात, आणि कसं काय चाललंय, म्हणजे परिसंस्था तयार झाली की नाही, मासे तिथे राहतात की नाही, आपल्याला बघून ते आतमध्ये लपतात की नाही, किंवा काही प्रदूषण काही तयार होत आहे का, काही निगेटिव्हिटी त्यात काही आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, कारण ते वेळीच आपण त्या अभ्यासलं नाही आणि त्याचे जर दुष्परिणाम झाले तर आपला पूर्ण उद्देशच नासफल होईल. त्यामुळे ह्या देखरेख काही सुरुवातीचे काही काळ तरी ही देखरेख करणं आवश्यक आहे. साधारण खडक पाण्यात सोडल्यानंतर किती वर्षाचा कालावधी जावा लागतो हा अधिवास सगळा तयार व्हायला? किंवा ते अवलंबून असतं त्या माशांवरचे, त्या आजूबाजूला जे मासे जे प्रजाती आहेत त्यावर अवलंबून असतं. समजा किनाऱ्यावरून वाहत जाणारं पाणी ते काय करतं की किनाऱ्यावरून जेवढं काही अन्नपदार्थ आहे ते पाण्यात वाहून नेतं, आणि पावसाळ्यामध्ये हे अपवेलिंग होतं पाण्याचं, म्हणजे मिक्सिंग होतं, पाणी मिक्स होतं, आणि तिथे एक अशी खोबण तयार होते एका ठिकाणी जिथे हे अन्नपदार्थ साचतात. अशा ठिकाणी जर तुम्ही हे कृत्रिम रीफ टाकलेत तर तिथे माशांची खूप लवकर भरभराट होते, कारण त्यांना खायला जे त्यांच्या पिल्लांसाठी जे आवश्यक अन्न आहे ते तिथे तयार होतं, ते त्यांना मिळतं. तर हे त्यावर अवलंबून असतं. तर कधी कधी 3 वर्ष ते 5 वर्ष हा कालावधी लागू शकतो. आणि मग देखरेखीसाठी जेव्हा तुम्ही खाली जाता तो कालावधी किती असतो? म्हणजे की आता खडक टाकले तर याच्यानंतर किती दिवसांनी बघणं अपेक्षित असतं? जवळपास 2 महिने किंवा 3 महिन्यात एकदा जाऊन आपण बघायला पाहिजे, जेणेकरून तिथे म्हणजे प्लँक्टन्स तयार होत आहेत की नाही, आणि त्यानंतर मग शिंपले वगैरे ते चिपकून राहणारे शिंपले ते तयार होतात. तर ह्या गोष्टी तयार होत आहेत की नाही हे बघायला पाहिजे. हे एकदा तयार झाले तर मग त्यावर उपजीविका करणारे बाकी लहान मासे, मग त्यांना खाणारे मोठे मासे, त्यांच्यावरचे मोठे मासे, अशा परिसंस्था तयार होत जातात तिथे. पण हे कृत्रिम खडक जे आहेत ते एकूणच मासेमारीचा जो व्यवसाय आहे त्यांच्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतात? मानवी हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा काही बांधकाम केल्यामुळे पाण्यामध्ये, किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे, किंवा चक्रीवादळ आलं किंवा काही सुनामी आली, तर ते आतमधलं जे परिसर आहे ते ढवळून निघतं, त्यांचा अधिवास नष्ट होतो. अशा वेळेस मासे सैरभैर होतात, तो एरिया सोडून जातात, तो क्षेत्र सोडून जातात. बरोबर. कारण त्यांना दुसरीकडे मग चांगला क्षेत्र शोधण्याची आवश्यकता भासते. तर अशामध्ये जर आपण हे नॅचरल किंवा कृत्रिम रीफ आपण जे टाकले तर त्यामध्ये काय होईल की हे मासे परत तिथे येतील आणि एक नवीन अधिवास तयार करतील. तर त्यामुळे काय होईल की जो मत्स्यसाठा तिथे नव्हता तो मत्स्यसाठा परत
डेव्हलप व्हायला लागेल, परत त्याचा विकास व्हायला लागेल, संवर्धन व्हायला लागेल. आणि अशा तऱ्हेने जे आता स्थानिक मच्छीमार आहेत त्यांना तिथे रोजगार उपलब्ध होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे कृत्रिम रीफ टाकल्यामुळे गेम फिशिंग म्हणतो किंवा स्पोर्ट्स फिशिंग म्हणतो ना, तसे क्रियाकलाप घडू मी शकतात. आता आपल्याला तेच विचारणार होते की हल्ली समुद्र पर्यटन हे फार वेगाने वाढतंय. मग स्कुबा डायव्हिंग आहे किंवा पाण्याखालचे जे रंगीत मासे वगैरे असतात त्यांची सुद्धा मागणी बाहेर फार आहे. तर याच्यासाठी हे कृत्रिम खडक कसे उपयोगी ठरतात? ॲक्च्युली मी अंदमानला गेलो होतो, त्यावेळेस आम्ही स्नॉर्कलिंग केली कुटुंबासहित. तर तिथे कसं असतं की असे खडक असतात तिथे, तर नॅचरल खडक आहेत किंवा कोरल रीफ आहेत. बरोबर. तर तिथे खूप सुंदर परिसंस्था असतात, खूप सुंदर मासे असतात पाण्याखाली. पाण्याखालची जी दुनिया असते कलरफुल माशांची, बघण्यासारखी असते. तर अशी संस्था आपण इथे कृत्रिमरित्या तयार करू शकतो, माशांना आकर्षित करू शकतो. आणि त्यामुळे काय होणार की सगळे मासे तिथे जमा होणार आणि मग आपण ती परिसंस्था तयार झाली की मग आपण पर्यटनाला चालना देऊ शकतो. त्यांना आपण तिथे घेऊन जाऊ शकतो, त्यांच्याकडून स्नॉर्कलिंग करू शकतो, स्कुबा डायव्हिंग करू शकतो. आणि अशा तऱ्हेने ही जे काही स्पोर्ट फिशिंग आहे ती डेव्हलप व्हायला मदत होते. आणि यामुळे काय होतं की स्थानिक जे लोक आहेत त्यांचा विकास होतो, त्यांना रोजगार मिळतो. महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये असे कृत्रिम रीफचं रोपण केलेलं आहे? आता काही दिवसापूर्वी वरळीच्या सीफेस वरळी, मुंबईच्या वरळीच्या समुद्रामध्ये कोरल रीफ, हे कृत्रिम रीफ टाकलेले आहेत काही दिवसापूर्वी. हा दुसरा प्रयत्न आहे आपल्या देशातला. पहिला प्रयत्न पॉंडिचेरीमध्ये झालेला आहे. पॉंडिचेरीमध्ये कारण गव्हर्नमेंटने ती स्कीम सुरू केली, त्यानंतर सगळ्यात पहिला प्रयत्न पॉंडिचेरीला झाला आहे. पॉंडिचेरीला त्यांनी कृत्रिम रीफ टाकलेले आहेत. त्यानंतर हा दुसरा प्रयत्न म्हणजे मुंबईत. सगळ्यात पहिल्यांदा जे केलं त्याचा रिस्पॉन्स कसा मिळतोय? खूप छान. कारण सहजासहजी पटकन दिसणारा हा नफा नाही आहे किंवा पटकन दिसणारा हा परिणाम नाही आहे, याला काही कालावधी जावा लागतो. तर निश्चितच, कारण हे अभ्यासलेलं क्षेत्र आहे, शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं क्षेत्र आहे, त्यामुळे साहजिकच याचा परिणाम पॉझिटिव्हच असणार, सकारात्मकच असणार. म्हणजे तुम्हाला त्याचा परिणाम दिसणारच काही कालावधीनंतर. आणि मत्स्यसाठे वाढीस लागण्यास यात फार मोलाचा हातभार असेल असं मला वाटतं. यामध्ये अजून एक बाजू आहे ती सी रँचिंग म्हणून. सी रँचिंगमध्ये पण सुद्धा काही एरिया कन्फाईन करून त्यामध्ये जाळं टाकून चौकोनी त्यामध्ये काही ब्रूडर्स टाकतात. माशांची जी मोठी मासे असतात मेल फिमेल ते टाकायचे, नरमादी, आणि त्यांच्यापासून पिल्ले तयार करून ते आपल्या नियंत्रणाखाली त्यांना जगवायचं, त्यांना थोडंसं मोठं करायचं आणि मग समुद्रामध्ये सोडून द्यायचं. जेणेकरून कारण ही पिल्लं कशी असतात, मोठे मासे लहान पिल्लांना त्यांचे वाढ होण्यापूर्वीच खाऊन टाकतात, त्यामुळे त्यांना वाढायलाच मिळत नाही. तर तुम्ही त्यांना काही कालमर्यादेपर्यंत जर नियंत्रित एरियामध्ये वाढवलात, क्षेत्रामध्ये वाढवलात आणि मग तुम्ही त्यांना समुद्रात सोडलं तर मग त्यांना धोका नसतो आणि त्यांची भरभराट होते. तर त्यासाठी ते सी रँचिंग महत्त्वाचे आहे. त्याचाच परिणाम हा आहे. आणि हे जे आपण करतोय, आपण कृत्रिम खडक टाकतोय, हा त्याचाच एक भाग आहे. त्याचबरोबर आपल्या भारत सरकारच्या काही योजना आहेत की जेणेकरून ह्या कृत्रिम रीफचा वापर वाढू शकतोय? हो, भारत सरकारने 2 वर्षापूर्वीच याचा विचार केला आणि ते आपल्या देशात राबवण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत जे किनारपट्टीची गावं आहेत त्याच्या विकास करण्याच्या हेतूने त्यांनी ही योजना राबवली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत एक उपक्रियाकलाप म्हणून त्याचा अंतर्भूत केलेला आहे. आणि जवळपास 250 कोटी या योजनेमध्ये लावलेले आहेत. आणि 272 गावं म्हणजे साईट्स सिलेक्ट केलेले आहेत. आपल्या जे कोस्टल एरियाज किंवा राज्य आहेत समुद्र सपाटीचे, त्या राज्यांमध्ये जवळपास 272 असे साईट्स निवडलेले आहेत. आणि प्रत्येक साईटमध्ये असे कृत्रिम रीफ बनवून ते टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र आणि केरळने त्याच्या प्रोजेक्टवर ऑलरेडी काम केलेलं आहे, सबमिट केलेलं आहे त्यांचं प्रपोजल. आणि ते लवकरच आता भरभराटीस येईल किंवा वेगाने काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पण सध्या आपण हे कृत्रिम खडक फक्त समुद्रामध्ये किंवा जिथे नैसर्गिक माशांचा अधिवास असतो तिथे सोडतोय. पण असं समजा की जे आपले काही शेतकरी बंधू आहेत जे मत्स्य शेती करतायत आणि त्यांची तळी ही फार मोठी मोठी आहेत, तर अशा ठिकाणी सुद्धा अशा कृत्रिम रीफचा काही उपाय होऊ शकतो का? समुद्र हा विशाल आहे, अफाट आहे. त्यामध्ये आपण नियंत्रितपणे काही करू शकत नाही, त्याच्यावर नियंत्रण नाही आपलं. तुम्ही काही करा, ते आपल्या नियंत्रणाखाली असणार नाही. पण ही जी तळी आहेत मोठी असली तरी चालेल,
पण हे नियंत्रणाखाली आहेत. त्याचं आपण डेप्थ नियंत्रणात ठेवू शकतो, त्याचं पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवू शकतो, त्याची सॅलिनिटी किंवा जे काही क्षारता आहे ते आपल्या नियंत्रणात आहे. थोडंसं काही कमी जास्त झालं तर आपण काहीतरी टाकून ते मॅनेज करू शकतो, पण समुद्र असं मॅनेज करता येत नाही. तरी पण तुमची संकल्पना बरी आहे का, म्हणजे काही खूप मोठे तलाव असतात किंवा रंगीत माशांचा जर का शेती करायची झाली की ज्याला फार मागणी असते बाजारामध्ये, शोपीस म्हणून बरेच जण वापरतात, तर त्यांच्या वाढीसाठी म्हणून असे रीप जर का एखाद्या मत्स्यतळ्यामध्ये सोडले की जे समुद्रात तयार झालेत आणि मग ते तिथून जसे आपण कॉरल घरी आणतो की तयार झालेले रीप पुन्हा आणून तळ्यामध्ये जर का सोडले तर अशा प्रकारे त्याच्या बाजूच्या माशांचा विकास होईल का? नाही, हा फार गहन विषय आहे. समुद्रातली कोणतीही वस्तू आपण गोड्या पाण्यात वापरायचा प्रयत्न केला तर ते विपरीत परिणाम करेल. बरं. आणि हे जे कोरल जे आपण आणतो आणि गोड्या पाण्यात ठेवतो, खऱ्या पाण्यातले कोरल असतात, आपण गोड्या पाण्यात ठेवतो तर त्याचे क्षार निघून जातात आणि ते पाणी शोषून घेतो क्षार आणि पाणी खारं होतं. बरं. त्यामुळे मग ती गोड्या पाण्यातले मासे त्या पाण्यामध्ये राहू शकत नाहीत सहसा, आणि ते कोरल पण नष्ट होणार, काही कालावधीनंतर ते वितळणार, विरघळायला लागणार. नाही, मी म्हणत होते ते कृत्रिम रीप बद्दलच म्हणत होते. कृत्रिम रीप बद्दल कसं असतं की हे एक्वेरियम फिश जे आहेत त्याचा फार छोटा तलाव असतो, तो फार मोठा तलाव नसतो, कारण ते संपूर्णपणे नियंत्रणात असतं. त्यामध्ये आपण म्हणजे एकूणच परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे तिथे ह्या रीपची आवश्यकता नाही, कृत्रिम रीपची आवश्यकता नाही. हां, तुम्ही त्याचं काय सिनेरी वाढवण्यासाठी किंवा ते छान दिसावं म्हणून तुम्ही असे काहीतरी संरचना बनवून त्यामध्ये ठेवू शकता. आजकाल खूप खडकं विकायला आहेत एक्वेरियमसाठी, एक्वेरियमच्या उपयोगाचे, तर ते तसं तुम्ही करू शकता. आमची माती आमची माणसं. सर, भारतात आपण नुकतेच हे कृत्रिम रीप वापरायला सुरुवात केली, परंतु परदेशामध्ये यांचा वापर फार आधीपासून होतोय. तर त्यांच्यापैकी एखादी यशस्वी कथा किंवा तुम्ही काही आम्हाला प्रसंग सांगू शकाल का? जपानमध्ये वगैरे रीप, कृत्रिम रीप डिप्लॉय केले जात आहेत किंवा ते समुद्रात सोडले जातात. चायनामध्ये पण अशी बरीचशी उदाहरणं आहेत. त्यांनी फार पूर्वीपासून हे कृत्रिम रीप वापरायला सुरुवात केली आहे आणि त्याचं अतिशय सकारात्मक परिणाम त्यांना दिसून आला. त्यामुळे मग सर्व जगांनी ते एक्सेप्ट केलं आहे, त्याचा स्वीकार केला आहे आणि भारताने पण सुद्धा त्याचा स्वीकार करून आपल्या मच्छीमारांच्या फायद्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हा उद्देश ठेवून आणि स्थानिक मच्छीमार जे म्हणजे तळागाळातले मच्छीमार आहेत किंवा किनारपट्टीवरचे मच्छीमार आहेत त्यांचा कसा फायदा होईल ह्या दृष्टीने भारत सरकारने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अतिशय चांगले परिणाम होतील काही दिवसात आणि आपल्याला बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. सर, आणि भविष्यामध्ये या कृत्रिम खडकांची मागणी कशी असू शकते किंवा काय गरज वाटू शकते तुम्हाला? ही संकल्पना आली याचा काही मच्छीमार लोकांनी स्वागत केलं, त्याचा स्वीकार केला. आम्ही मागे मँग्रोलला, मी जे सांगितलं मँग्रोलला गेलो होतो, त्या लोकांनी काही महिन्यापासूनच ते वेगवेगळे मॉडेल्स बनवायला सुरुवात केली. जवळपास 20 किलो ते 30 किलोचा एक स्ट्रक्चर आहे त्यांचा आणि वेगवेगळे प्रकारचे त्रिशंकू म्हणा, चौकोन म्हणा किंवा गोल पाईपासारखे म्हणा, असे वेगवेगळे मॉडेल्स बनवून त्यांनी समुद्रात सोडायला सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की सर म्हणे उत्तम त्याचा परिणाम दिसतोय आम्हाला आणि मत्स्यसाठ्यामध्ये वाढ होते असं आम्हाला जाणवतंय सध्या तरी. तर आम्ही म्हणे स्वखर्चाने, त्यांनी सोसायटीच्या खर्चाने, स्वखर्चाने म्हणजे गव्हर्नमेंटकडून काहीही अपेक्षा न करता स्वखर्चाने ते बनवायला घेतलं आहे आणि आपल्या बोटीवर लादून ते त्यांनी तिथे टाकायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे आम्हाला पण जास्त हुरूप आला आहे की हे जे प्रस्थापित आहे सगळं, ह्याचे जे परिणाम आहेत ते प्रस्थापित आहेत ऑलरेडी. त्यामुळे यामध्ये काही दुष्परिणाम होतील असं वाटत नाही आणि येत्या काळात ह्याचा चांगल्या प्रकारे आपण वापर करणार आहोत आणि मच्छीमार बांधवसुद्धा त्याचा नक्कीच स्वीकार करतील आणि पुढे जाऊन काही सोसायटीज ज्या आहेत मच्छीमार लोकांच्या, त्या सोसायटीमार्फत असे रीफ बनवले जातील छोट्या छोट्या आकाराचे आणि त्यांच्या क्षेत्रात जिथे फिशिंग ग्राउंड नाही आहे त्या ठिकाणी किंवा खटकाळ क्षेत्रामध्ये त्यांचं ते स्थापित करतील आणि त्याचे चांगले परिणाम निश्चितच बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. सर, अगदी जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्याल? सुरुवातीला मच्छीमार बांधवांना ते कळत नाही म्हणा किंवा त्यांच्या कामात ढवळाढवळ होते असं वाटतं आणि म्हणून ते काही योजनांना विरोध करतात. पण मी ते असं सांगू इच्छितो की ज्या काही योजना आहेत ह्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत, आमच्या नाही.
ठीक आहे ना. तर शेतकरी बंधूंनी याचा स्वीकार करावा, त्याचा खोलवर विचार करावा. जसं आता पर्सिन फिशिंगला फार विरोध होतो आहे. पर्सिन फिशिंग एक उत्कृष्ट आणि इको फ्रेंडली फिशिंग म्हणून नावारूपास आलेलं, पण काही बड्या हस्तींनी त्यामध्ये गुंतवणूक करून त्या ती जे नेट आहे पर्सिन नेट इतकी मोठी बनवली की जवळपास 4-5 किलोमीटरची लांबीची नेट आणि एकदम तळापर्यंत जाणारी नेट बनवली आणि एकूणच जेवढा काही मत्स्यसाठा आहे तो उपसायला सुरुवात केली. तर असे विघातक कृत्य टाळावेत आणि ज्या काही योजना आहेत त्या अंगीकाराव्यात आणि त्यांनी स्वतः पुढे येऊन, जसं काय आता फिशिंग बॅन आपण सुरू केला. फिशिंग बॅनमुळे काय झालं की पावसाळ्यामध्ये जो 2 महिन्याचा कालावधी असतो फिशिंग पूर्ण बॅन असते. अशा वेळेस जे किनाऱ्यावर मासे जवळ येतात किनाऱ्याच्या जवळ, जेणेकरून जो जमिनीचा जो काही भूभाग आहे त्या वाहून जाणारा जो अन्न घटक आहे तो त्यांच्या पिल्लांना उपलब्ध होईल. तर ह्या पावसाळ्यामध्ये जनरली साधारणतः बहुतेक मासे अंडी देतात. पावसाळ्यामध्ये हा विणीचा हंगाम असतो त्यांचा. तर ह्या हंगामामध्ये जर आपण ब्रूडर पकडले नाही तर त्यांना एकदा प्रजोत्पादन करण्याची संधी मिळते. ते लाखो करोडो अंडे देतात, त्यामधून लाखो पिले बाहेर येतील. त्यांचं जर संवर्धन झालं तर निश्चितच मत्स्यसाठे वाढायला आपल्याला फायदा होईल. तर मच्छीमार बांधवांनी त्याचा स्वीकार करावा आणि ह्या प्रकल्पाबद्दल तर मला फारच सकारात्मक खात्री वाटते की मच्छीमार बांधवांना ही योजना आवडेल आणि पुढील काही काळात त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. नक्कीच सर, आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.